नमस्कार। विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसं महायुतीतल्या नेत्यांची चूळबूळ वाढलेली आहे। काही करून सत्ता मिळवायची या हेतूने दोन पक्ष फोडून मोठे नेते पळवून भारतीय जनता पक्षाने महायुतीत नेत्यांची गर्दी केली, पण आता उमेदवारी देता देता दम छाक होताना दिसू लागले आहे। जागा कमी आणि नेते उदंड अशी अवस्था महायुतीत झाली आणि त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच महायुतीतील बडे नेतेही आता महायुतीतून बाहेर पडू लागले आहेत। अजूनही अनेक नेते महायुतीला अखेरचा निरोप देण्याच्या हालचाली करताना दिसत आहेत। तोच दुसऱ्याचे पक्ष फोडणारे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारीही आता शरद पवार यांची तुतारी वाजवणार आहेत। राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत। सगळे पक्ष तयारीला लागले आहेत, नेते कामाला लागले आहेत, अनेक भावी आमदार फ्लेक्सवर झळकू लागले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत देखील आहेत। सर्वच राजकीय पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे। यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सामना होणार आहे, पण असं असताना या निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षाचा बडा नेता आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि मर्जीतील नेते आता शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची चिन्हे देखील स्पष्ट झाली आहेत। कोल्हापूरचे भाजपाचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत। समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश आता जवळपास निश्चित मानला जात आहे। येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या उपस्थितीत ते हातात तुतारी घेणार असल्याची खात्रीलायक विश्वसनीय माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडीकडे केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली। समरजित घाटगे इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, म्हणजे कागल मतदारसंघातून। मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार हे उघड आहे। त्यामुळे घाटगे नाराज असल्याची चर्चा आधीपासूनच सुरूही झाली होती। आता या चर्चेला अधिक जोर आलेला आहे। यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचे देखील आता समजत आहे। उद्या होणाऱ्या महायुतीच्या जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित आहे। घाटगे यांनी बाहेर पडू नये, पक्ष सोडू नये यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार हालचाली केल्या। त्यांना रोखण्याचाही मोठा प्रयत्न झाला। त्यांच्या मनधरणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेतेही त्यांना जाऊन भेटले, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही। आता आपण खूप पुढे गेलो आहोत असं समरजित घाटगे यांनी या नेत्याला सांगितलं म्हणा किंवा आता थेट सुनावलं म्हणा। त्यामुळे आता त्यांची माघार नाही। कुठल्याही परिस्थितीत आता ते भारतीय जनता पक्ष सोडणार हे त्यांनी आपल्या या कृतीतून स्पष्ट केलेलं आहे। सप्टेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची ही माहिती आता आहे। हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार यांनी ही रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे। म्हणजे खरं तर शरद पवार यांनी टाकलेला हा आणखी एक डाव आहे। उद्या 23 ऑगस्ट रोजी शाहू सहकारी साखर कारखान्यात एक कार्यक्रम होणार आहे। त्यात समर्थकासोबतच्या चर्चेनंतर अंतिम निर्णयाची देखील शक्यता आहे। याशिवाय कोल्हापुरातल्या माहितीच्या सभेलाही घाटगे अनुपस्थित राहणार आहेत। त्यामुळे शरद पवार यांच्या गटात घाटगेंचा प्रवेश निश्चित मानला जातोय। गेल्या काही दिवसापासून सुप्रिया सुळेसह स्वतः शरद पवार समरजित घाटगे यांच्या संपर्कात होते अशी माहिती देखील आता समोर आली आहे। घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात, जवळचे मानले जातात, अत्यंत विश्वासू मानले जातात। मात्र जर आता त्यांनीच म्हणजे घाटगे यांनीच जर हाती तुतारी धरली तर फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे। भारतीय जनता पक्षात असले तरी कागल विधानसभेत 2019ला समरजित सिंह घाटगे अपक्ष लढले, कारण युतीत ही जागा शिवसेनेच्या वाटेला सुटलेली होती। पण अपक्ष लढूनही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत मुश्रीफांचा 28,000 मतांनी विजय झाला होता।
मुश्रफांना 1,16,436 तर अपक्ष लढलेल्या घाटगे यांना 88,303 तर शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांना 55,657 मतं पडली होती। 2019ला भाजपनं 105 आमदार जिंकलेले होते, तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 विधानसभेत भाजपला खातंही उघडण्यात येता आलेलं नव्हतं। काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उभे राहिले, मात्र त्याचा फटका शिवसेना उमेदवारांना बसलेला होता। त्यात गेल्या अनेक वर्षापासून तयारीत असलेल्या समरजित घाटगे यांना यंदा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाची वेध लागलेली होती, पण अजित पवारांचा गट सत्तेत आल्यामुळं ती सुद्धा अशा मावळली। म्हणून आता घाटगे हातात तुतारी घेणार आणि ती वाजवणारच हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे। साहजिकच भारतीय जनता पक्षाला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का आहे। महायुतीत नेत्यांच्या झालेल्या गर्दीमुळे असे अनेक धक्के आगामी काळात पाहायला मिळू शकतात अशी परिस्थिती दिसत आहे। महायुतीला विशेषतः भारतीय जनता पक्षाला त्यांच्या करणीचं फळ मिळण्यास ही सुरुवात झाली आहे का? त्यांनी जी पक्ष फोडाफोडी केली आता ही त्याची फळं आहेत का? आपल्याला काय वाटतं? कमेंट करून जरूर कळवा। आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।